हॅलो फ्रेंड्स, जय श्रीराम. आमच्या तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जे की आमच्या नवीन सबस्क्राईब करायचे आणि आमच्या नवीन जी असते तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आलो. हे जी दृश्य तुम्ही पाहू शकता, हे दृश्य आहे धिंगाणा, मस्ती, त्यानंतर आनंद. प्रत्येक गोष्टीचा आनंद व्यक्त करण्याचा एकमेव ठिकाण म्हणजे हे साई नंदनवन आहे. आणि त्याचबरोबर जे स्वर्ग वापरतात नंदनवन स्वर्ग, हे स्वर्ग फक्त आनंद, मस्ती, धिंगाणा त्या गोष्टीचं एक स्वर्ग आहे. हे ठिकाण आहे जातो ठिकाणचं एक प्लेस आहे. हा प्लेसमध्ये आम्ही आमची ट्रीप घेऊन गेलेली होती. त्याचबरोबर आमची विद्यार्थी, त्याचबरोबर आमचे मित्र असतील, हे सर्व तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये कशा प्रकारे आम्ही त्यामध्ये सुरुवातीला आम्ही पाहू शकता. या ठिकाणी आम्ही गेलो. येत असताना एवढं घसरत होतं ते सांगूच नका. आणि घसरलेला आनंद आणि घसरत असताना जी भीती असते ती भीती आणि दोन्हीची कॉम्बिनेशन त्यामध्ये आम्हाला मिळत. त्यामध्ये जे पाणी असते एवढं आम्ही फुल आनंद पाहू शकता. कशा प्रकारे आम्ही त्याचबरोबर त्यामध्ये जे मित्र असतील ते मित्र कंपनीचा जो आनंद असतो तो आनंद तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे आम्ही आनंद जरा थोडासा साजरा करण्याचा प्रयत्न करा. आणि त्यामध्ये थोडंसं आमचा आनंद सगळ्यापेक्षा थोडासा वेगळा ठरत होता. आणि त्याच पद्धतीनं आम्ही तो उद्देश आम्ही साजरा करत होतो. आणि त्यामधूनच त्याची मित्रकंपनी असते. त्या मित्रकंपनीचा जो आनंद आहे हा आनंद शेवटच्या वर्षीचा असतो, कारण की ही मित्रकंपनी नंतर मिळत नसतात. आणि कॉलेजची जी मैत्री असते ती कॉलेजची मैत्री वेगळी असते. आणि त्याचबरोबर कॉलेजच्या मैत्रीमध्ये धिंगाणा, मस्ती सगळे मित्रच असतात. हे तुम्ही दृश्य पाहू शकता. त्याबरोबर अनेक जण कशा प्रकारे व्यक्त करत होते. आणि त्यामध्ये किती वाजले, त्यानंतर पोटाला भूक लागली का नाही, त्यानंतर कशा प्रकारे ते आनंद साजरा करत होते हे आपण ह्या व्हिडिओमध्ये सर्व दृश्य दिसत आहे. नंतर आम्ही गेलो त्याच्यामध्ये एक मोठा पाईप होता. आणि त्या पाईपामध्ये घसरगुंडी होती. त्या घसरगुंडीमध्ये एवढं घसरत होतं. आणि ते घसरगुंडी जवळपास 200 ते 300 मीटर लांब होती. आणि 300 मीटर लांब असून एवढी घसरगुंडी मोठी होती की त्यामध्ये थोडंसं मध्ये पाणी थोडंसं त्या घसरगुंडीचा आनंद घेताना तुम्ही पाहू शकताय. आणि आम्ही अशा प्रकारे त्या घसरगुंडीचा सुद्धा आनंद घेतलो. आणि सगळ्यापेक्षा थोडासा आनंद आम्हाला साजरा वेगळा करायचा होता. त्यासाठी आम्ही गेलो त्या नवीन ह्याच्यामध्ये नवीन सिच्युएशनमध्ये गेलो. आणि त्या सिच्युएशनमध्ये गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता पुढे नेमकं काय होते. आणि त्या दृश्यामध्ये आता तुम्ही सर्व दृश्य पाहू शकणार आहे की त्यामध्ये आता काय काय होते. आणि कशा प्रकारे आम्ही सगळ्याच्या व्यतिरिक्त आनंद कसा साजरा केला. आणि त्या पाईपामध्ये म्हणजेच त्या जो पाईप असतो त्या पाईपामध्ये जी घसरगुंडी असते त्या घसरगुंडीमध्ये आम्ही कशा प्रकारे येतोय आणि त्यामधून आनंद कसा आम्ही साजरा करतो हे सर्व तुम्हाला दाखवणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर आपण नवीन पद्धतीनं आनंद व्यक्त करत होतो. मध्ये गेल्यानंतर मी सगळ्यांना अडवले. आणि अडवल्यानंतर कशा प्रकारे सगळे धाड एकामागे एक कशा प्रकारे अडकून बसले. आणि अडकून बसल्यानंतर त्यांचा धिंगाणा, त्याचबरोबर त्यांची मस्ती, त्यांचा आवाज, ते जेव्हा चिरकत होते तेव्हा पाईपाच्या समोर प्रत्येकाला वाटलं की बाबा ही लेकरं जी असतील ही लेकरं त्या पाईपामध्ये कुठेतरी अडकली असतील. त्या उद्देशाने सर्वजण त्या पाईपामध्ये वाट पाहत होते नेमकं काय झाले. आणि मागून येतासुद्धा येत नव्हता आणि पुढूनसुद्धा व्यक्तीला त्यामध्ये कुणालाच येता येत नव्हतं. असाही एक घसरगुंडीचा पाईप होता. आणि त्या पाईपामध्ये आम्ही अडकून ठेवलो होतो. आणि त्या अडकल्यानंतर नेमकं काय होते आणि कशा प्रकारे आनंद होते हे तुम्ही जेव्हा तुमच्या मित्रकंपनीसोबत करताय तेव्हा तुम्हाला तो आनंद नक्की जाणवेल. हा असा एक आनंद आहे. त्या आनंदामध्ये तुम्ही सुद्धा समावेश झालात असं मला वाटते, कारण की हा जो व्हिडिओ जी बघत आहेत त्यामध्ये बघा अशा प्रकारे आम्ही साजरा करायचा असतो. आणि त्यामध्ये एकामागे पटापट त्या पाण्यामध्ये येऊन पडतात. आणि त्या पाण्याचा फ्लो एवढा होता की साठ एकामागे पट त्या पाण्यामध्ये पडत होतं. आणि त्या पाण्यामध्ये पडत असताना जी विद्यार्थी जी असतील ते विद्यार्थी तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे एवढा गच्च जी मित्रकंपनी असेल त्या मित्रांचा त्यामध्ये समावेश होता. आणि एवढा समावेश होता की जी मध्ये लाईट येण्यासाठी जी
सुराखं सोडली असतील ती सुद्धा ते काही काय करायची की बंद करायची आणि त्यामध्ये वेगळाच आनंद यायचा. जेव्हा अंधार होतो तेव्हा त्या अंधारामध्ये प्रत्येकजण घाबरू लागलेलं होतं, प्रत्येकजण चिरकत होता आणि चिरकत असताना आनंद वेगळाच येत होता. कारण की पुढं अडकून ठेवलं होतं नंतर मी आणि प्रत्येक जो विद्यार्थी असेल किंवा प्रत्येक जो मित्र असेल त्या मित्राला अडकून ठेवायचं काम माझंच होतं आणि प्रत्येकाला अडकून ठेवून प्रत्येकाचा आनंद साजरा करत होतो आम्ही. आणि ही जी मजा असते ही मजा खूप वेगळी असते आणि ही मजा आपल्याला नंतर मिळत नसते. त्यासाठी ह्या वयामध्ये जी आपली मजा असते हीच मजा आपण करून घ्यायची असते. ते तुम्ही आता हे पाहत आहे आणि तुमच्यापर्यंत ही जी आम्ही कशाप्रकारे आनंद व्यक्त केलो, कशाप्रकारे साजरा करतो हे सगळे दर्शक तुम्हाला तुमच्यापर्यंत दाखवायचे त्या उद्देशाने आम्ही हा व्हिडिओ केलो. आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की आता जी मध्ये जी अडकलेली मित्रकंपनी असेल त्या प्रत्येक मित्रांना कशाप्रकारे त्यांचा जो जल्लोष असेल त्यानंतर त्यांचा जो चिरकण्याचा जो आवाज असेल कशाप्रकारे शांत होते. आणि जेव्हा त्या पैपामध्ये ते अडकून बसल्यानंतर तुम्ही तर सांगूच नका एवढा जास्तीत जास्त त्यांना भीती वाटत होती. आणि जेव्हा मी पुढे सटकलो तेव्हा सटकल्यानंतर तिथून त्यांचा जो आनंद आहे तो आनंद त्यांना येता आला आणि त्यामधून ते सट त्यामध्ये ते पट ते पाण्यामध्ये येऊन पडले. हे तर तुम्ही आता हे दृश्य पाहू शकता. आणि ह्या दृश्यामध्ये जी व्यक्ती असतील विद्यार्थी असतील त्यांना प्रत्येकाला हा एक वेगळाच आनंद होतो. आणि त्या आनंदामध्ये प्रत्येकाच्या आनंदामध्ये राहून हा व्हिडिओ करणं तर खूपच मजा येते. अशा प्रकारे सट निष्ठून ते बाहेर येत होती. आणि त्याच्यानंतर गेलो आम्ही दुसऱ्या स्टेपवर. आणि दुसरी जी पायरी होती आमची म्हणजे जी दुसरा जो घटक होता त्यामध्ये जे तुम्ही पाहू शकता जो पैप आहे तो मोठा गोल एवढा पैप मोठा होता की त्या पैपामध्ये आम्ही जाण्याचा प्रयत्न केला आणि गेलोसुद्धा. नंतर तिसऱ्यानंतर आम्ही गेलो पुढच्या घसरगुंडीवर. ती जी घसरगुंडी होती ती घसरगुंडी अगोदर जेव्हा आपण खाली येत होतो तेव्हा काहीसुद्धा वाटत नव्हतं. जेव्हा त्या घसरगुंडीवर सेंटरमध्ये आलं की मग ते काहीच खरं नाही की त्याच्यामध्ये उंच असं उडून गेल्यासारखं वाटत होतं. आणि मी तर काय करायचं की जी घसरगुंडी जी असते ती घसरगुंडीवर मध्ये आल्यानंतर एकदम डोळे शांत झाकून नंतर सट्ट बनते हवेमध्ये उडवल्यासारखं उडत होती. एक अशी घसरगुंडी होती. आणि घसरगुंडीमध्ये एवढा आनंद येत होता की खाली येते वेळेस की आपण आता सध्या जिवंत नाहीच असंही आपल्याला वाटत होतं. आणि या असली जबरदस्त पाण्यामध्ये पडण्याची एंट्री जी आहे ती एंट्री तुम्ही पाहू शकताय. आणि प्रत्येकाची तुम्ही एंट्री पाहिलाच चाल. आणि त्यामध्ये असले घसरत होते विद्यार्थी मित्र जी घसरत होते ते घसरत असताना त्यांचा चिरकण्याचा आवाज एवढा घुमत होता ती की घुमल्यामधून वेगळी जी घटक असतील त्याचबरोबर वेगळी जी मित्र कंपनी जी असतील त्या मित्रामध्ये वेगळा आनंद वेगळाच होत होता. आणि त्यामध्ये जेव्हा आपण कधी यामध्ये मित्रासोबत जेव्हा मस्ती करण्यासाठी धिंगाणा करण्यासाठी जातो तेव्हाचा आनंद खूप वेगळा असतो. आणि तुम्हीसुद्धा आपल्या मित्रासोबत वेळ काढून तुम्हीसुद्धा त्यामध्ये जाऊ शकता. आणि नंतर गेलो आम्ही पुढची स्टेप होती. त्या पुढच्या स्टेपमध्ये जेव्हा एवढी मोठी घसरगुंडी होती त्या घसरगुंडीमधून जेव्हा आम्ही जाण्याचा प्रयत्न केला आणि तिथं अशी घसरगुंडी होती ती सुरुवातीला काय वाटली की काय नाही सोपं आहे जातं. नंतर जेव्हा त्याच्यामध्ये बसलो त्या रिंगमध्ये बसलो तेव्हा सांगूच नका जीव नव्हता. कारण की इकडच्या कोपऱ्यातून तिकडच्या कोपऱ्यावर आणि तिकडच्या कोपऱ्यातून इकडच्या कोपऱ्यावर अशा प्रकारे जास्तीत जास्त एवढं घबराट होत होती. आता घाबरण्यामध्ये असं जीव नव्हता. कारण की एवढी जास्त ही घसरगुंडी होती. आणि त्या घसरगुंडीमध्ये ती घसरगुंडी तुम्ही पाहू शकता. आता जो आमचे जे मित्र आहेत तो मित्र कशाप्रकारे खाली येतो आणि येत असताना त्याची अवस्था नेमकी कशी होती अशा प्रकारे त्याची जी अवस्था आहे ती अवस्था तुम्ही पाहू शकता. आणि ती अवस्था पाहत असताना एवढे घाबरत होते ही मित्र सांगू नका. त्यांची अवस्था पाहूनच तुम्ही बघू शकता की ते कशाप्रकारे घाबरत होते. आणि घाबरत असताना ते त्यांच्या चेहऱ्यावरची जी भावना आहे त्यांची जी फिलिंग आहे हे बघण्यासारखी होती. आणि खरं तर नंतर चाकूरमध्ये आल्यानंतर एकदम
सगळ्यांनी, त्यानंतर स्कूल ट्रिप असेल, कॉलेज ट्रिप असेल, त्यानंतर क्लास ट्रिप असेल, प्रत्येकाने या ठिकाणी जावं असं मला वाटतं. कारण की प्रत्येक जी आणि त्याबरोबर आपले जे मित्र असतील त्या मित्रांसोबत तर जाणं खूप चांगलं आहे. जेव्हा आपण आपल्या मित्रासोबत जातो तेव्हा आपला जो आनंद असतो तो आनंद व्यक्त करण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे आपली मित्र कंपनी. त्या मित्र कंपनीसोबत जेव्हा आपण आनंद व्यक्त करतो तेव्हा आनंद व्यक्त करत असताना आपण किती लहान आहोत का आपण किती मोठे आहोत या गोष्टीचा थोडासुद्धा आपल्याला विचार येत नाही. जेव्हा आपल्या मित्रासोबत आनंद व्यक्त करू तेव्हा आपल्याला काय वाटतं की आपण किती 10 किंवा 15 वर्षापर्यंतचे आपण मित्र आहोत आणि त्या मित्रासारखा आपण सुद्धा आनंद व्यक्त करतो. अशा प्रकारे आपण मोठे झाल्यानंतर आपल्या मित्रासोबतचा जो आनंद असतो तो आनंद आपण दाखवण्याचा प्रयत्न केला नाही. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे जी वॉटर पार्क होतं वॉटर पार्क एवढं मोठं होतं की जिकडं बघेल तिकडं ते मोठं दिसत होतं. त्यानंतर काही जी स्लाईड आहे ह्या स्लाईडमध्ये असं घसरत होतं रे, असं घसरत असं घसरल्यानंतर तिथं हवेमध्ये उडून दम त्या पाण्यामध्ये पडत होता. जेव्हा सुरुवातीला घसरत असताना काही वाटायचं नाही, जेव्हा आपण हवेमध्ये उडालो तेव्हा की वाटायचं की आपला जीव आता सध्या नाही, की आपला जीव आता शांत झालेला आहे. अशा प्रकारे ही भीतीची सुद्धा एक स्लाईड्स होती. स्लाईड्समध्ये टप 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 हे एकामागे पटापट हे पडत होते. आणि पडत असताना त्यांचा जो दृश्य आहे ते जेव्हा पाण्यामध्ये पडले तेव्हा पाण्यामध्ये पडल्यानंतर वेगळीच भीती भीती जी असते आपली ती भीती वाटण्याचं जे कारण असते ती जेव्हा आपण त्या स्लाईड्सवरून उंच आकाशामध्ये जातो तेव्हा त्या आकाशामध्ये त्या पाण्यामध्ये पडतो तेव्हा पाण्यामध्ये पडल्यानंतर जी भीती असते ती भीती तेव्हा पाण्यामध्ये पडल्यानंतर कमी होते. आणि कमी झाल्यानंतर असला धिंगाणा जो असतो असला धिंगाणा तुम्ही तुमच्या मित्रासोबत नक्की करा. आम्ही जसं आमच्या मित्रासोबत आम्ही आमचा असला धिंगाणा केलो तेव्हा धिंगाणा करत असताना आम्हाला थोडीसुद्धा जाणीव झालेली होती की बाबा टायमिंग का झालेलं आहे आणि त्याचबरोबर किती वाजलेली किती भूका लागली हे आम्हाला थोडंसुद्धा माहिती नव्हतं. आणि कारण की अशा प्रकारे आम्ही हा आनंद व्यक्त करत होतो. आणि आनंद व्यक्त करत असताना जो स्लाईड्स असते त्या स्लाईड्सवरून आम्ही जेव्हा एकामागे एक जात होतो तेव्हा जात असताना त्यानंतर विविध जी घटक तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये एवढा जास्तीत जास्त जल्लोष प्रत्येक मित्रामध्ये होतो. आणि तुम्हीसुद्धा असेच मित्रासोबत आनंद व्यक्त करत असाल का हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर आम्ही जेव्हा आनंद व्यक्त करतो आमच्यासोबत असे मित्र होते की त्या मित्र एकूण आम्ही जवळपास 27 आमचे मित्र होते. त्या मित्रासोबत आम्ही त्यामध्ये एन्जॉय करण्यासाठी गेलेलो होतो. आणि गेल्यानंतर आमचा जो थोडासा जो एन्जॉय आहे तो एन्जॉय तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही हा ब्लॉग बनवलेला आहे. आणि हा ब्लॉग बनवत असताना एवढा आनंद होत होता कारण की जेव्हा आपले मित्र या पाण्यामध्ये सट पडत होते तेव्हा मी जेवढं सांगतोय तेवढं सांगितलेला आनंद कसा असतो माहिती आहे का. फक्त आपल्याला दिसतं. खरा आनंद कधी येतो जेव्हा तुम्ही स्वतःहून अशा प्रकारे जेव्हा स्लाईड्सवरून जाल तेव्हा त्यानंतर स्लाईड्समधून गेल्यानंतर तुमचा जो आनंद आहे तो आनंद तर खूप भयानक होऊ शकतो. आणि त्यामध्ये खाली आल्यानंतर आपण साईडला पडतो का समोर पडतो याची थोडीसुद्धा आपल्याला जाणीव नसायची. अशी ही स्लाईड्स आहे. आणि या स्लाईड्सवरून जात असताना तर आपल्या मित्रासोबतचा जो आनंद असतो तो आनंद नेमका वेगळाच असतो. आणि त्यासाठी आपल्या मित्रासोबत नक्की तुम्ही आनंदसुद्धा साजरा करू शकता. आणि अशा प्रकारे जर मित्र तुमच्यासोबत असतील तर मित्रासोबत असल्यानंतर आनंद हा वेगळा खूप वेगळा असतो. आणि हा आनंद तुम्ही बघू शकताय. आणि आता जाणार आहोत आता आम्ही पुढच्या स्टेपमध्ये. आणि पुढची जेव्हा स्टेप तुम्ही पाहाल तेव्हा त्या स्टेपमध्ये खूप अशी भीतीदायक वातावरण होतं. आणि त्या भीतीदायक वातावरणामध्ये कोण मान खाली करत होतं तर कोण मेल्यासारखं पडत होतं तर कोण बेहोश झाल्यासारखं पडत होतं. आणि सर्व दृश्य आम्ही यामध्ये करत होतो. आणि करत असताना जो वेगळी जी तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये आता नंतर आम्ही गेलो न अडवता न कुणाच्या वाट्यामध्ये न जाता फक्त समोर जाण्याचा उद्देश होता. आणि त्यासाठी आम्ही त्या स्लाईड्समधून घसरत जात असताना त्या स्लाईड्समध्ये एवढी भीती काही वाटत नव्हती परंतु एवढी मजा येत होती की मजा येत असताना त्यामध्ये कुणाला न अडवल्यामुळे आम्ही एवढं घसरत होतो त्या स्लाईड्समधून की घसरत असताना थोडीसुद्धा आम्हाला कोणत्याही भीतीची जाणीव झालेली नाही की आम्ही सध्या ह्या टैपामध्ये आहोत. आता हे पाहू शकता आता आम्ही जातो पुढच्या स्टेपमध्ये. तेव्हा पुढच्या स्टेपमध्ये गेल्यानंतर एवढा आनंद व्यक्त होता. लाटा येत होत्या त्या लाटेमध्ये
प्रत्येकजण आपला मित्र असतो तो मित्र त्या लाटेमध्ये जात होता आणि त्या लाटेमध्ये जात असताना लाटे संगत इकडून तिकडे जाण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो आणि त्यामध्ये थोडासा व्हिडिओ वगैरे करायचा आम्ही प्रयत्न केला आणि त्या व्हिडिओजमध्ये पाण्यातला सुद्धा आम्ही व्हिडिओ करून घेतला. अशा लाटा होत्या. त्या लाटामध्ये प्रत्येक जो आपला जो मित्र असतो तो मित्र त्या लाटेमध्ये जात होता आणि त्या लाटेमध्ये पोहण्याचा प्रयत्न करत होता आणि पोहत असताना जी लाटा असते त्या लाटेमध्ये कोणाला सुद्धा पोहता येत नव्हतं आणि पोहण्यामध्ये वेगळी छातीसुद्धा असून त्या लाटामध्ये कोणतंसुद्धा आपल्या मित्राला पोहता येत नाही. कारण कोणताही व्यक्ती असेल त्यांना लाटेमध्ये पोहता येत नाही. कारण ती लाटा अशी असतात ती लाटा जास्तीच्या प्रभावशाली असतात आणि ते जे लाटा असतात ते लाटा पाण्याची गती वाढत असतात. त्यामुळे त्या गतीला आपल्याला पोहता येत नाही आणि त्या लाटेमध्ये फक्त आपण बाहेर फेकले जातो आणि अशा लाटा होत्या ती लाटा ती नॅचरल लाटा म्हणते आणि लाटा तयार केलेल्या लाटा होत्या आणि ते लाटा तयार करत असताना त्या लाटेमध्ये हा एन्जॉय बघण्याचा होता आणि बघत असताना करत असताना अशी घटना घडलेली ते नंतर संपूर्ण त्या व्हिडिओमध्ये असं काही होतं त्या व्हिडिओमध्ये करत असताना त्या जे आमची मुलं असतील त्या मुलासोबत आनंद व्यक्त होतो आनंद व्यक्त गप्पा गोष्टी मारल्या परंतु आनंद व्यक्त करणं खूप महत्त्वाचं असतं आणि ते आनंद म्हणजे आम्ही साजरा अशा प्रकारे केलो आणि ते आनंद साजरा करत असताना मोबाईलमध्ये गेलो आणि जात असताना त्यामध्ये अशा प्रकारे आम्ही त्या पाण्यामध्ये लाटेमध्ये जात होतो आणि जात असताना त्या लाटेमध्ये बुडत असताना काही आमचा मोबाईल पाणीच पडत आणि आमचे मित्र असेल ते मित्र असे होते की त्यासमोर लाटेसमोर कोणीसुद्धा जात नव्हते परंतु त्या ठिकाणी आमचेच मित्र कोणते त्या लाटेमध्ये जात होते आणि त्या लाटेमध्ये जात असताना कुणालासुद्धा असं भीती वाटत नव्हती किंवा त्या लाटेमध्ये आम्ही आता पाणी 5 होते त्या 5 मिनिटांमध्ये आम्ही जात होतो आणि जात असताना आनंद साजरा करत आम्ही जात होतो. ही जी व्हिडिओ जी आम्ही केलो त्या व्हिडिओमध्ये प्रत्येक जो आपला मित्र असेल त्या मित्राला समजा किंवा मित्रासोबत जी फिरायला आनंद असेल तो आनंद कसा असतो आणि आपल्या फॅमिलीसोबत फिरायला जो आनंद असेल तो आनंद नेमका कसा असतो हे आम्ही ह्या व्हिडिओमध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये अनेक जण यामध्ये आम्ही पाण्यामध्ये सुद्धा बोलत असताना अशा प्रकारे आम्ही पाण्यामध्ये बोलत होतो आणि बोलत असताना त्यामध्ये व्हिडिओ आम्ही टाकलेला आहे हे तुम्ही पाहू शकता. आणि पाण्यामध्ये बुडून त्यानंतर दुसऱ्याला पाण्यामध्ये ओढून गेलं तर आनंद खूप वेगळा आहे आणि आपल्या मित्रासोबत जेव्हा आपण आनंद व्यक्त करत असतो आणि त्याचबरोबर आपल्या मित्रासोबत जो धिगाणा असतो तो धिगाणा खूप वेगळा असतो. हा आनंद अनेकांचा जल्लोष त्यानंतर अनेकाची गमती त्यानंतर अनेकाची जे स्पेशल त्यांच्या चेहऱ्यावरची जे भावना असेल त्यानंतर त्या मित्रामध्ये जी वेगळी जी धिगामस्ती करायची जी वेगळं असते ही थोडंसं आपल्यासमोर दिसू शकतात. त्यामध्ये आपल्या मित्रासोबत त्याबरोबर आपल्या मित्राला फोन मित्राची पाळवणी वगैरे म्हणजेच तुम्ही त्यामध्ये आपण बघू शकता की त्यामध्ये वेगळा जो आनंद आहे तो आनंद आम्ही असं प्रकारे साजरा केला आहे साजरा करत असताना त्यामध्ये एवढी भीती वाटत होती परंतु सामना करून सुद्धा आम्ही त्या लाटेमध्ये आम्ही पुढे जाऊन आमचा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ आम्ही क्लिक केलो आणि त्या व्हिडिओमध्ये ते तुम्ही पाहू शकता. आता आमची जी मित्र कंपनी जी असते त्या मित्रासोबत आणखी सुद्धा आम्ही पाण्यासोबत एक व्हिडिओ करायचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारे आम्ही पाण्यामध्ये व्हिडिओ केलो. परंतु काही असे होते की ते पटकन वर येत होते परंतु काही खाली थांबत होते आणि कोण खाली कोणाला पाण्यामध्ये टाकत होते आणि त्यामध्ये ती दृश्य तुम्ही पाहू शकता. आम्ही जसा आनंद साजरा केलो तसा साजरा कोणीसुद्धा केला नसेल असं मला वाटतं. कारण की 2-3 मित्रासोबत गेलेली मजा वेगळी आणि 27 मित्रासोबत गेलेली मजा खूप वेगळी असते आणि ती मजा त्यानंतर तो आनंद हे आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतो. आणि जेव्हा तुम्ही
कधीही आपल्या मित्रासोबत जेव्हा फिरण्यासाठी म्हणा त्यानंतर एन्जॉय साजरा करण्यासाठी जाल तेव्हा एकट्यामध्ये दोघांमध्ये चौघामध्ये न जाता आपली जी सर्व मित्र कंपनी असेल त्या मित्र कंपनीसोबत तुम्ही त्यामध्ये जाऊ शकता. कारण जी मित्र कंपनी आहे ती मित्र कंपनी जेवढी जास्त मित्र कंपनी असेल तेवढी जास्त वेगळा त्यानंतर तेवढा जास्त आनंद साजरा करण्यासाठी तुम्हाला आनंद येत असतो आणि त्या आनंदामध्ये तुम्ही सर्व काही पाहू शकता. आणि त्याचबरोबर तुम्हीसुद्धा अशा 27-28 म्हणजे जास्तीत जास्त मित्रांसोबत तुम्ही सुद्धा फिरण्यासाठी जाऊ शकता. आणि हा आनंद जो आहे तो आनंद आपल्या मित्रासोबत गेल्यानंतर समजतो. कारण की आपण जेव्हा आपल्या मित्रासोबत निघाला मस्ती करतो तेव्हाच आपल्याला समजतो जेव्हा मित्रकंपनी काय असते. आणि त्याचबरोबर त्यामध्ये जे पण ते आपले मित्र त्यामध्ये पाण्यामध्ये येत नाहीत त्यांना पाण्यामध्ये ओढून आणणं त्याचबरोबर त्यांना सुद्धा खेळण्यासाठी भाग पाडणं ही सुद्धा वेगळी कला असते माणसामध्ये. आणि प्रत्येकामध्ये जेव्हा आपला मित्र जेव्हा पाण्यामध्ये जात नसेल जेव्हा त्याला भीती वाटत असेल तेव्हा त्या भीतीला सामोरे घालून त्याला पुढे करावं आणि हात त्याला नर्मदामध्ये आणणं त्यानंतर पाण्यामध्ये ढकलून देणं ही सुद्धा खूप वेगळी कला असते. आणि त्याचबरोबर आपल्या मित्रासोबत आपण आपला आनंद व्यक्तसुद्धा करू शकतो. आणि त्याचबरोबर ती जी मित्र असतील ते मित्र पाण्यामध्ये गेल्या नाही तर एकमेकांच्या फ्रीपणानुसार ते वेगळ्या ठिकाणी करत असतात. हे तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला तर दिसू शकते. आणि कशा प्रकारे ते एकमेकाला ते पाण्यामध्ये बुडवत होते आणि पोहत असताना आणि धिगाणा करत होते आणि धिगाण्यामध्ये नाचत सुद्धा होते. आणि त्यांचा जो पुढेपणा आहे तो पुढेपणा तुम्ही जेवढा ऐकाल तेवढा सुद्धा हा पुढेपणा कमी आहे. आणि ही जी हे तुम्हाला जी व्हिडिओ दाखवली व्हिडिओ तुम्हाला जर आवडलं तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर आमचं जे बेल आयकॉन आहे ते बेल आयकॉन दाबायला तुम्ही विसरू नका. आणि त्याचबरोबर आमच्या व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा. आमची अशी जी मैत्री असते त्या मैत्रीला तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा. आणि त्याचबरोबर ज्यांना कोणाला हा व्हिडिओ त्याचबरोबर ही प्लेस ज्या कोण बघणारी जी दृश्य असते त्याचबरोबर सबस्क्रायबरची व्यक्ती असतील त्या प्रत्येकाला ही जर आमचा जर व्हिडिओ आवडला तर त्यांनी ह्या ठिकाणी येऊन द्यावी. त्यानंतर आमचा व्हिडिओ पाहूनच विजिट देण्यासाठी होऊ शकतात. आणि अशा प्रकारे आम्ही व्हिडिओ केले आणि त्या व्हिडिओमधून तुम्हाला वेगळ्या गोष्टी प्रयत्न केला परंतु जास्तीत जास्त आवाज जास्त असल्यामुळे तुम्हाला ऐकू येत नसेल परंतु सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि त्याचबरोबर त्यामध्ये आमची जी मैत्री असेल ती मैत्री म्हणा त्यानंतर ते सर्व आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. नंतर आता पुढं बघतोय तर आता तुम्हाला राजपाड्यामध्ये असताना तर तुम्हाला वेगवेगळी सिच्युएशन तुम्हाला आठवते आणि तुम्ही पाहू शकताय कशा प्रकारे आम्ही राजपाड्यामध्ये बसून कसा आनंद व्यक्त केला. आनंद नाही जीवाचा जीव घरची पैसे घालून वातावरण तयार करून घेतलं.